जैन मुनी निलेश चंद्र यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर त्यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलंय। 15 दिवसात सरकार काहीतरी तोडगा काढेल असं आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। 15 दिवसात कबूतरखान्यांच्या संदर्भातला तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं गेल्यानं या मुनींनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। मात्र 15 दिवसांनी जर दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर आपण पुन्हा उपोषण करू असा निर्धार निलेश चंद्र मुनी यांनी जाहीर केलेला आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। भाग्यश्री, मंगलप्रभात लोढा राहुल नार्वेकरांच्या शिष्टाईला यश येताना दिसतंय। जैन मुनींनी आपलं उपोषण मागे तर घेतलेलं आहे, पण जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करा, नाहीतर 15 दिवसात पुन्हा उपोषण करू असा त्यांनी इशारा पण दिलाय। भाग्यश्री, हा सगळा घटनाक्रम कसा घडला, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आज सकाळपासून जर बघितलं तर सकाळी जैन मुनी त्यांच्या कुलाबा येथे असलेल्या जैन मंदिरातून चालत चालत थेट आझाद मैदानापर्यंत पोहोचले। यावेळी त्यांच्याबरोबर हातावर मोजण्या इतकी खरं तर लोक होती असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। त्याचं कारण जर बघितलं तर आधीच जी राजनीती होती ती अशी होती की महापालिका आयुक्त जे आहेत भूषण गगराणी यांना जैनांचं काही शिष्टमंडळ जाऊन भेटून आलेलं होतं आणि या वेळेला त्यांना सांगण्यात देखील आलेलं होतं की सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण कबुतरांना खाणं खायला घालू शकता आणि ती जागा ज्या आहेत त्या जागा देखील महापालिकेकडनं ठरवण्यात आलेल्या होत्या। मात्र जैन मुनी जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी कबूतरखाने पूर्वंपार सुरू आहेत त्याच ठिकाणी हे कबूतरखाने सुरू झाले पाहिजेत अशी त्यांची मागणी होती। मात्र या सगळ्या मागणीला कुठेही यश येताना पाहायला मिळालं नाही आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला। सकाळी ते निघाले तेव्हा फार कमी लोक त्यांच्याबरोबर होती। ज्या वेळेला आझाद मैदानात ते गेले त्यावेळेला देखील फार लोक तिथे जैन समाज जो मोठ्या प्रमाणात येणार होता असं ते सांगत होते, तेवढा समाज काही फार मोठ्या प्रमाणावर तिथे जमलेला पाहायला मिळाला नाही। मात्र असं असलं तरी राहुल नार्वेकर असतील आणि मंगलप्रभात लोढा असतील यांनी त्यांची भेट घेतली। भेट घेऊन मुलींची सध्यापुरती समजूत काढलेली आहे आणि यावर जी तोडगा काढायची प्रक्रिया आहे ती सुरू आहे। बोलणं सुरू आहे, कोर्टाची देखील बातचीत सुरू आहे, कोर्टाच्या सुनावण्या सुरू आहेत असं त्यांना सगळं समजवलेलं आहे। एकंदरीत आता 15 दिवसांचा वेळ जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे। पण जैन मुनी जे आहेत ते त्यांच्या निर्धारावर आताही ठाम आहेत की जिथे जुने कबूतरखाने होते तिथेच सुरू करायचे कबूतरखाने। भले तुम्ही वेळा ज्या ठरवलेल्या आहेत त्या वेळेतच करा, पण जिथे आहेत तिथेच ठेवा अशा पद्धतीचा त्यांचा निर्धार आहे। आता जर 15 दिवसात काही घडलं नाही तर पुन्हा निर्धार करत ते उपोषणाला बसणार आहे। ठीक आहे भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।